पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत राहणाऱ्या 24 वर्षीय महिला यांची सन 2016 ते 17 दरम्यान खासगी ट्युशन क्लासेसमध्ये आरोपी निलेश उर्फ नाना विनोद मेश्राम याच्यासोबत ओळख झाली होती। आरोपीने क्लासेस दरम्यान फिर्यादीस प्रेमाचा प्रपोज केला असता फिर्यादीने नकार दिला होता। यामुळे आरोपीने सन 2021 मध्ये फिर्यादीला व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली होती। या संबंधी त्यांनी पोलीस ठाणे इमामवाडा येथे तक्रार दाखल केली होती। आरोपीने फिर्यादी व तिचे वडिलांना धमकावून व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तक्रार मागे घेण्यास सांगितले होते। दिनांक 25 मार्च 2025 रोजी फिर्यादीच्या घरी कोणीतरी अज्ञात इसमांनी गाडीची तोडफोड करून घरावर दगडफेक केली होती। या संबंधी सुद्धा त्यांनी पोलीस ठाणे इमामवाडा येथे तक्रार दिली होती। दगडफेक करणारा अज्ञात आरोपी हा आरोपी निलेशचा ओळखीचा असल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाणे इमामवाडा येथे माहिती दिली होती। या कारणाचा राग मनात धरून दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 3 ते 3:30 वाजताच्या दरम्यान आरोपी निलेश याने त्याचे साथीदार आरोपी ईश्वर उर्फ जॉकी राजेश सोमकुवर अक्षय दीपक सावळे यांनी संगनमत करून फिर्यादीच्या वडील हे जातरोडी चौकातील पान ठेल्यावर बसलेले असताना तिन्ही आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने छातीवर, हातावर व डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले। गंभीर जखमी यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय व तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय।